चला, now in last lecture we are going to teach, we was discuss a very interesting topic, that is the initial knowledge about respiration. बरोबर आहे की नाही? शेवटच्या तासाला आपण रेस्पिरेशन बद्दल काही महत्त्वाचं नॉलेज होतं, त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला आहे. अँड टुडे आज आपण काय बघणार आहे बेटा? स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. काय बघणार आहे बेटा? स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया आणि ग्लायकोलिसिस प्रोसेस बघणार आहे. काय बघणार आहे आज? स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया आहे, ग्लायकोलिसिस. ठीक आहे, या दोन्ही प्रोसेस बद्दल किंवा दोन्ही स्ट्रक्चर बद्दल आज कॉम्प्लेक्सली आपल्याला स्टडी करायचं आहे. पहिले आपण स्टार्ट करूया की व्हॉट इज साइट ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनची साइट कोणती आहे? सांगा, कोणती साइट बेटा रेस्पिरेशनची? मायटोकॉन्ड्रिया. कोणती साइट असणार आहे? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया हीच मेन साइट आहे कशाची? आपल्या रेस्पिरेशन. एवढं तर माहिती आहे सगळ्याला. ओके, आता मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला सगळ्याला माहिती आहे. बरोबर आहे की नाही? आता मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आपण लास्ट लेक्चरलाच बघितलेले, पण परत आपण एकदा थोडक्यात काय करूया, ठिकाणी स्टडी करण्याचा प्रयत्न करू मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर. ठीक आहे, ही काय आपली मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रियाची लेयर आहे. आता मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन जी आहे ती कशाने बनलेली सांगितलं मी तुम्हाला काल. इथे लिपोप्रोटीन बनलेली. कशाने बनलेली बेटा? लिपोप्रोटीन. ध्यान द्या सगळेजण, काळजीपूर्वक लक्ष द्या. आउटर मेम्ब्रेन जी असते मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन, दॅट इज कंपोज फ्रॉम, बोला, लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. तिला काय म्हणत असतो बेटा आपण? आउटर मेम्ब्रेन. कोणी ती आउटर मेम्ब्रेन आहे. परत एकदा क्लिअर झालं म्हणजे मग आपल्याला टेन्शन नाही. बरोबर आहे की नाही? आउटर मेम्ब्रेन आहे. आता आउटर मेम्ब्रेन आहे, नंतर दुसरी जी असते त्याच्या आतमध्ये असते इनवर्ड फोल्डिंग वाली असते. अशा प्रकारे बोला, तिला काय म्हणतो बेटा आपण? इनर मेम्ब्रेन. तिला आपण इनर मेम्ब्रेन असं म्हणतो. ओके, ती इनर मेम्ब्रेन असते. ही जी आहे तिला काय म्हणणार आपण बेटा? इट इज अ इनर मेम्ब्रेन. आणि दोन्ही सुद्धा लेयर मेम्ब्रेन्स आहे. कशाने बनलेले आहे बेटा? लिपोप्रोटीन बनलेले आहे. कशाने बनलेले असणार आहे? लिपोप्रोटीन बनलेले आहे. आता यांच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन मध्ये आणि इनर मेम्ब्रेन मध्ये हा जो स्पेस प्रेझेंट आहे, दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज, त्या स्पेसला आपण काय म्हणतो बेटा? त्याला पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस म्हणतो, किंवा त्याला आपण आउटर चेंबर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? त्याला आउटर चेंबर असं म्हणायचं. एवढं ध्यानात आहे सगळ्याला? ओके, त्याला आउटर चेंबर असं म्हणतात. ओके, आता आउटर चेंबर म्हणतात हे पण कळलं, पण आता या आउटर चेंबर मध्ये काय असतं बेटा? तर असे रायबोझोमचे काय असतात? युनिट्स असतात. काय असतात बेटा? रायबोझोमची युनिट असतात. रायबोझोम काय असतात? तर मल्टिपल रायबोझोम सुद्धा एकत्र अटॅच असतात, किंवा काही रायबोझोम सिंगल फॉर्म मध्ये सुद्धा काय असतात? प्रेझेंट असतात. हे रायबोझोमल युनिट आहे अंदर मध्ये. मग आता ही जी मायटोकॉन्ड्रियाच्या लेयर मध्ये इनर लेयर जी ती कशी असते? लॉंगर असते ऍज कम्पेअर टू एक्सटर्नल लेयर, आउटर लेयर. बरोबर आहे? मग आउटर लेयर शॉर्ट आहे आणि इनर लेयर कशी असते? लॉंग आहे. त्याच्यामुळे इंटरनल लेयर मध्ये काय असतात बेटा? अपराइट डिफ्लेक्शन फोल्डेड असतात. काय असतात बेटा? फोल्डेड पोर्शन असतो. दॅट फोल्डेड पोर्शन इज कॉल्ड ॲज, काय म्हणतो बघा आपण त्याला? क्रिस्टिया. त्याला आपण काय म्हणतो असतो बेटा? क्रिस्टिया असं म्हणतो. समजलंय? ओके, दॅट फोल्डेड पोर्शन इज कॉल्ड ॲज क्रिस्टिया. आणि सर्क्युलर डीएनए प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा? सर्क्युलर डीएनए. मायटोकॉन्ड्रियामध्ये सर्क्युलर डीएनए प्रेझेंट, त्याला काय म्हणतो असतो आपण? एमडीएनए असं म्हणायचं. ओके, स्मॉल पार्टिकल्स प्रेझेंट असतात. कशावरती? या इंटरनल मेम्ब्रेन वरती स्मॉल पार्टिकल्स प्रेझेंट असतात क्रिस्टियावरती. दॅट स्मॉल पार्टिकल्स इज कॉल्ड ॲज रेस्पिरेटरी युनिट. काय म्हणतात बघा त्याला? रेस्पिरेटरी युनिट. त्याला रेस्पिरेटरी युनिट म्हणतात, किंवा त्याला काय म्हणतो बेटा आपण? ऑक्सिझोम किंवा F1 पार्टिकल. समजलं एवढं? हे मायटोकॉन्ड्रियाचं थोडंसं स्ट्रक्चर होतं. बरोबर आहे का? मग आपण थोड्या नोट्स बघूया मायटोकॉन्ड्रिया बद्दल. थोडक्यात नोट्स घ्या. ठीक आहे, थोडक्यात नोट्स बघायच्या असेल तर नोट्स मध्ये आपण काय सांगणार बेटा? इनिशियली जी मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रिया जी आहे ही किती लेयरनं बनलेली असते? तर मायटोकॉन्ड्रिया ही किती लेयरनं बनलेली असते बेटा? 2 लेयर. बरोबर आहे? एक्सटर्नली कव्हर्ड बाय हाउ मेनी लेयर बेटा? 2 layers.
बरोबर आहे की नाही? मायटोकॉन्ड्रिया एक्स्टर्नली 2 लेअर मध्ये काय झालेले असते, कव्हर्ड असते. आता ही जे 2 लेअर आहेत त्याच्यामधले एक जी लेअर ती कोणती असते बेटा, आउटर लेअर असते. एक कोणती लेअर बेटा, आउटर लेअर. त्याला आउटर मेम्ब्रेन म्हणू आपण, आउटर मेम्ब्रेन. दुसरी जी असते काय म्हणणार बेटा आपण, इनर मेम्ब्रेन. व्हेरी गुड. एक आउटर मेम्ब्रेन आणि एक कोणती बेटा, इनर मेम्ब्रेन. आता आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन यांचे कंपोनेंट्स कोणते कोणते हे लक्षात ठेवा. यांचे कंपोनेंट्स काय बेटा, लिपोप्रोटीन. कशाने बनलेले हे, लिपोप्रोटीन. लिपोप्रोटीन बनलेले. आणि याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये 2 कंपोनेंट्स आहे. काय काय बेटा, लिपिड प्लस प्रोटीन्स आहे. काय आहे, लिपिड प्लस प्रोटीन्स. समजलंय? ओके. आता ही काय जनरेट करण्याचं काम करते, हिला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात. काय म्हणतात, पॉवर हाऊस ऑफ सेल. पॉवर हाऊस ऑफ सेल. कारण ही काय करते, जनरेट करण्याचं काम करते एनर्जी. बरोबर आहे की नाही? इट जनरेट एनर्जी. आणि कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी बनवते बाळा, इट इज इन फॉर्म ऑफ एटीपी च्या फॉर्म मध्ये. समजतंय? समजतंय का? लक्षात ठेवा. आता पॉवर हाऊस ऑफ सेल एवढं पण कळालं तुम्हाला. आता दोघांच्या मध्ये जी स्पेस प्रेझेंट आहे, तर स्पेस प्रेझेंट बिटवीन आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन, या दोन्ही लेअरच्या मध्ये जो स्पेस प्रेझेंट असतो, आउटर मेम्ब्रेन मध्ये आणि इनर मेम्ब्रेन मध्ये, त्याला काय म्हणतो आपण, बोला. त्याला पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस म्हणा किंवा काय म्हणणार बघा आपण त्याला, त्याला आउटर चेंबर असं म्हणतात. काय म्हणतात, आउटर चेंबर. या आउटर चेंबर मध्ये इलेक्ट्रोलाइट असतात. काय प्रेझेंट असतात बेटा, इलेक्ट्रोलाइट. यानी काय असतात बेटा, त्याच्यामध्ये चार्जेस प्रेझेंट असतात. काही एलिमेंट्स असतात प्रेझेंट, जसं की मॅग्नेशियम आयन्स, ओके, त्याच्यानंतर कॅल्शियम आयन्स, अशा प्रकारचे आयन्स याच्यामध्ये काय असतात बेटा, प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये आपल्या आउटर चेंबर मध्ये. समजलं तुम्हाला? ओके. आता आउटर चेंबर मध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे, काय प्रेझेंट आहे बेटा, फ्लुइड इन द आउटर चेंबर. आउटर चेंबर मध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं. फ्लुइड कशामध्ये बेटा, आउटर चेंबर मध्ये. ओके. फ्लुइड इन द आउटर चेंबर is called, त्याला काय म्हणतो आपण, पेरीमायटोकॉन्ड्रियल फ्लुइड. त्याला पेरीमायटोकॉन्ड्रियल फ्लुइड असं म्हणतात. लक्षात ठेवा. कळतंय का? द फ्लुइड प्रेझेंट या आउटर चेंबर मध्ये फ्लुइड प्रेझेंट असते, दॅट फ्लुइड इज कॉल्ड एज पेरीमायटोकॉन्ड्रियल फ्लुइड. त्याला पेरीमायटोकॉन्ड्रियल फ्लुइड असं म्हणतात. अंडरस्टँड दिस? ओके. नाउ मेन इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट, एवढ्यापर्यंत सगळ्यांना कळालेलं आहे. आता मी काय म्हणतोय, आउटर मेम्ब्रेन जी असते की नाही, याची कोणती मेम्ब्रेन बेटा, आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज शॉर्टर दॅन इनर मेम्ब्रेन. जी इनर मेम्ब्रेन आहे ते इनर मेम्ब्रेन पेक्षा ही कशी असते बेटा, शॉर्टर असते मेम्ब्रेन. हेन्स त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर इनर मेम्ब्रेनची ती फोल्डेड आहे. बरोबर आहे, कशी आहे, फोल्डेड आहे. हेन्स इनर मेम्ब्रेन इज ए फोल्डेड नेचर. इनर मेम्ब्रेनचं नेचर थोडं फोल्डेड असते. ओके. अँड दीज फोल्ड, ते जे फोल्ड आहे त्याच्यावरती, कॉल्ड ॲज, बोला काय म्हणतो आपण, दीज फोल्ड्स आर कॉल्ड, त्याला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी, सर क्रिस्टिया असं म्हणणार. समजलंय का सगळ्याला? इट्स कॉल्ड ॲज क्रिस्टिया. एवढा साधा सिंपल कन्सेप्ट आहे. आता क्रिस्टियावरती काय असतं, रेस्पायरेटरी युनिट. काय प्रेझेंट असतं बेटा, रेस्पायरेटरी युनिट प्रेझेंट ऑन क्रिस्टिया. त्या क्रिस्टियावरती काय प्रेझेंट आहे, रेस्पायरेटरी. या क्रिस्टिया एकदम हा जो वरचा डिफ्लेक्शन पोर्शन, याला काय म्हणत असतो आपण, क्रिस्टिया. या क्रिस्टियावरती काय प्रेझेंट असतात बेटा, छोटे छोटे पार्टिकल्स, त्याला काय म्हणत असतो आपण, रेस्पायरेटरी युनिट प्रेझेंट ऑन क्रिस्टिया, कॉल्ड ॲज, बोला काय म्हणणार आपण त्याला, त्याला F1 पार्टिकल म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला, F1 पार्टिकल. किंवा ऑर मध्ये काय म्हणणार आहोत आपण, ऑक्सिझोम असं म्हणणार. ते F1 पार्टिकल किंवा मग त्याला काय म्हणणार आपण, ऑक्सिझोम. एवढं सगळ्यांना क्लिअर आहे की नोट्स, एकदम परफेक्ट.
ओके, आता नंतरचा विषय काय म्हणतो आपण, सर्क्युलर डीएनए असतो याच्यामध्ये प्रेझेंट. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असतं बेटा, सर्क्युलर डीएनए प्रेझेंट असतो. त्याला म्हणतो आपण कोणता डीएनए बेटा, एमडीएनए. सर्क्युलर डीएनए, एमडीएनए. आणि डीएनए काय रोल प्ले करत असतं बेटा, रेप्लिकेशन ऑफ ऑर्गन. काय असं बेटा, रेप्लिकेशन ऑफ ऑर्गन. रेप्लिकेशन ऑफ ऑर्गन यानी काय, लक्षात ठेव, जर ह्या ऑर्गन मध्ये डीएनए प्रेझेंट आहे याचा अर्थ ज्या वेळेला सेल डिव्हिजन होईल ते एका मायटोकॉन्ड्रियाचे 2 मायटोकॉन्ड्रिया करावं लागतील की नाही. मग सेल डिव्हिजन होताना एका मायटोकॉन्ड्रिया 2 मायटोकॉन्ड्रिया करण्याचं काम कोण करत असतं, डीएनए करतो. मग मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असते, प्रेझेंट काय, डीएनए प्रेझेंट. याचा अर्थ सेल्फ रेप्लिकेबल. कसा आहे बेटा, मग तुम्हाला जर एखाद्याने विचारलं व्हाय मायटोकॉन्ड्रिया इज सेल्फ रेप्लिकेबल, व्हाय, बिकॉज मायटोकॉन्ड्रियल डीएनए प्रेझेंट. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो, मायटोकॉन्ड्रियल डीएनए प्रेझेंट असतो. लक्षात ठेवा. हा कसा आहे बेटा, बोला, सेल्फ रेप्लिकेटेड आहे. एवढं कळालं तर तुम्हाला म्हणता कसा आहे हा, सेल्फ रेप्लिकेटेड. नेक्स्ट पॉइंट इज दॅट. अजून काय म्हणतो, 70s टाइप ऑफ राइबोसोम. काय प्रेझेंट असतात बेटा इथं, 70s टाइप ऑफ राइबोसोम प्रेझेंट इन मॅट्रिक्स. कशामध्ये प्रेझेंट असतात बेटा, मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट असतात. मॅट्रिक्स काय आहे ते बघू आपण. द स्पेस कुठं प्रेझेंट बेटा सांगा. द स्पेस मेक बाय इनर मेम्ब्रेन. कोणा बनवलेला स्पेस बेटा, इनर मेम्ब्रेन ना जो बनवलेला स्पेस असतो, द स्पेस मेक बाय इनर मेम्ब्रेन इज कॉल्ड, बोला, इज कॉल्ड ॲज इनर चेंबर. काय म्हणतो आपण त्याला, मॅट्रिक्स नाही, त्याला इनर चेंबर असं म्हणतो आपण. हा जो मधला चेंबर आहे की नाही, हा इंटरनली काय कशाने बनवलेला आहे बेटा, आपल्या पूर्ण ही जी इंटरनल मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन मध्ये एक स्पेस बनवला बघा. दोघांच्या मध्ये जो स्पेस आहे, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन, त्याला काय म्हणलो आपण, आउटर चेंबर. आता इनर मेम्ब्रेन मध्ये जो स्पेस याला काय म्हणणार आपण बेटा, इनर चेंबर. तिला इनर चेंबर असं म्हणणार. म्हणजे इनर चेंबर मध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतंय त्या फ्लुइडला आपण काय म्हणणार बेटा, मॅट्रिक्स. एवढं कळलं पाहिजे. काय म्हणणार त्याला, मॅट्रिक्स असं म्हणणार. लक्षात ठेव. मग काय म्हणतो, स्पेस मेक बाय इनर मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज इनर चेंबर. आणि इनर चेंबर कशाने फ्लुइड फिल असते बेटा, इनर चेंबर इज फिल्ड विथ, कशाने भरलेलं असते, फिल्ड विथ एन्झायमॅटिकल फ्लुइड. काय म्हणतात बघा त्या मॅट्रिक्सला, एन्झायमॅटिकल फ्लुइड कॉल्ड, बोला काय म्हणतो आपण त्याला मॅट्रिक्स असं. समजलं काय म्हणायचं त्याला, मॅट्रिक्स. म्हणजे मॅट्रिक्स हे कोणतं फ्लुइड आहे बेटा, एन्झायमॅटिकल फ्लुइड आहे, की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, एन्झाइम्स प्रेझेंट असतात. कशासाठी एन्झाइम असतात बाळा ते, तर रेस्पिरेशन करण्यासाठी. काय करण्यासाठी, रेस्पिरेशन. आता ऐकून घ्या बाळा, रेस्पिरेशन ही अशा प्रकारची प्रोसेस असते हिच्यामध्ये जास्तीत जास्त कशाचा वापर केला जातो, रेस्पिरेशनचा वापर, सॉरी एन्झाइमचा यूज केला जातो. कशाचा यूज केला जातो, एन्झाइमचा. पूर्ण एन्झायमॅटिकल रिएक्शन आहे. ओके, आता मला एक गोष्ट सांगा, मायटोकॉन्ड्रिया कुठं प्रेझेंट असते, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असते का, नाही. कोणामध्ये असते, फक्त युकॅरियोटिक सेल मध्ये काय असते, प्रेझेंट असते. म्हणून मेन आयएमपी पॉइंट लिहितो मी या ठिकाणी, मायटोकॉन्ड्रिया, बोला, मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन eukaryotic cell and absent in prokaryotic cell. कारण लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रिया मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनल्स आहे. कोणती बेटा ही, मेम्ब्रेन बाउंडेड. आणि आपण याच्या अगोदर ऑलरेडी बोललेलो आहे मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनल्स आहे की नाही, मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनल्स आहे. समजतंय काय बेटा, मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनल्स. इज दॅट क्लिअर. आता एक महत्वाचा कन्सेप्ट बघायचा, दॅट इज द नोट्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ही मायटोकॉन्ड्रिया एक्सप्लेन झाली, कळालं तुम्हाला. आता बघूया आपण एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन.
तर सगळ्यात पहिले कोणतं बघणार आहे आपण आता? एरोबिक रेस्पिरेशन बघणार आहे. काय बघणार बेटा? एरोबिक रेस्पिरेशन बघायचं आहे. आणि एरोबिक रेस्पिरेशन आपण या ठिकाणी आता पॉइंट काय करतोय? सुरू करतोय. लक्षात ठेवा, व्हॉट इज एरोबिक रेस्पिरेशन? कोण सांगतो बरं मला एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? द रेस्पिरेशन which takes in presence of ऑक्सिजन. फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे रेस्पिरेशन होते त्याला काय म्हणत असतो बेटा आपण? एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. लक्षात ठेवा. आता नॉर्मली एरोबिक रेस्पिरेशन जे आहे ते कशामध्ये होत असते बेटा? युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये. कशामध्ये होते? युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. आणि कंप्लीट एरोबिक रेस्पिरेशन करण्यासाठी काय वापर केला जातो? मायटोकॉन्ड्रिया. काय? कंप्लीट एरोबिक रेस्पिरेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? मायटोकॉन्ड्रियाचा वापर केला जातो. आणि एरोबिक रेस्पिरेशन किती स्टेप मध्ये कंप्लीटेड होते? तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 3 स्टेप असतात बेटा. लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलिसिस. काय असते बेटा? ग्लायकोलिसिस. सगळ्यात पहिली स्टेप ग्लायकोलिसिस आहे. सेकंड स्टेप जी आहे तिला म्हणत असतो आपण क्रेब्स सायकल. काय म्हणतो बेटा आपण याला? क्रेब्स सायकल. and the third step is that is थर्ड स्टेपला आपण काय म्हणणार बेटा? तर हिला म्हणतात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. अशा किती स्टेप येतात बघा याच्यामध्ये? 3 स्टेप येतात. लक्षात ठेवा. किती स्टेप? 3 स्टेप. मग बघा ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. अशा किती स्टेप आहे? 3 स्टेप. ध्यानात राहील. एरोबिक रेस्पिरेशन विचारलं की किती स्टेप मध्ये कंप्लीट होते? किती स्टेप मध्ये? 3 स्टेप. ध्यानात राहील ना? हां. मग आता आपण सगळ्यात पहिले एरोबिक रेस्पिरेशन मधली कोणती स्टेप बघायची आपल्याला? ग्लायकोलिसिस बघायची. मेन उद्देश काय हो आपला? रेस्पिरेशन करणे म्हणजे आपल्याला काय बनवणे बेटा? एनर्जी बनवायची आहे. काय बनवायची आहे? एनर्जी बनवायची. आणि कोणापासून एनर्जी बनवायची आपल्याला? ग्लुकोज पासून. कशापासून? ग्लुकोज. मग आता ग्लुकोज पासून एनर्जी बनवायची तो सबसे पहले क्या होगा? जो ग्लूकोज है ना वो ग्लूकोज कहां पे आ जाएगा बेटा? सेल के अंदर आ जाएगा. ग्लूकोज कहां आ जाएगा बेटा? सेल के अंदर. सेल क्या कर लेगी? कौन सी भी सेल होगी, एनिमल सेल होगी, प्लांट सेल होगी, कौन सी भी सेल जो होगी जिसे क्या करना है बेटा? एनर्जी बनाना है. वो एनर्जी बनाने वाली सेल क्या कर लेगी? सबसे पहले तो ग्लूकोज को लेगी. ठीक है. अब ये आ गया हमारा ग्लूकोज. क्या आ गया बेटा? अभी हमारा ग्लूकोज आ गया. ये हमारा ग्लूकोज है भाई. इससे हमें क्या करना है बेटा? एनर्जी लेने की. क्या लेने की बेटा? एनर्जी. अब कुछ पाना है तो कुछ तो क्या करना पड़ेगा? होना पड़ेगा. ठीक है क्या नहीं? अब सेल ने क्या किया? एनर्जी लेने के लिए ग्लूकोज ले लिया. अब यहाँ पे ग्लूकोज लिया तो ये सेल में आ गया. तो सेल में आने के बाद ये नया नया है तो पहले ढूंढेगा अरे यार कोई पहचान वाला नहीं है. बरोबर आहे की नाही? कोई तो पहचान वाला होना चाहिए ना. आपण एखाद्या नवीन गावामध्ये गेलो कोणी ओळखच नसेल बावचळेलो आणि करत नाही का? अरे बरोबर बोलतोय ना? तर तुम्ही करत नाही का? नाही तर कोणीतरी बोर होत नाही का? बोर होतात ना. का बोर नाही होत? जेव्हा आपल्या सोबत मोबाईल असला. ठीक आहे. तर तेव्हा आपण बोर होत नाही. पण तसं हे विचार प्रिमिटिव्ह विचारायचं आहे. ते आलं गावामध्ये का तर मग सगळ्यात पहिली ग्लुकोज सेल मध्ये आला. कळतंय ना काय आला बेटा? ग्लुकोज सेल मध्ये आला. मग या ग्लुकोज सोबत पुढवून एक माणूस बोलायला येतो. कोण? पुढवून जो बोलायला तो चांगलाच दिसणार हेक्झो कायनेज आहे. काय बेटा? सगळ्यात पहिलं एन्झाइम ग्लुकोज सोबत रिॲक्ट होतेस नाव काय बेटा? हेक्झो कायनेज. ते म्हणतात अरे बाळा तू इथं कशाला आला? इथं लोक चांगले नाही. हे तुझ्याकडची एनर्जी काय करून घेईन? लुटून घेईन. सावधान. सावधानचं लक्ष. सावधान. सावधान केव्हा करते तुम्हाला लोक? लग्नात करते है ना? सावधान. तसे म्हणतात सावधान होय. इथं ग्लूकोजला म्हणणार बेटा. ग्लूकोज को बोलेगा अरे तुम यहाँ पे लूट लेंगे सब लोग. तो आप क्या करना है? तो आप क्या करो? वापस चले जाओ. ग्लूकोज बोलता है कि नहीं यार मुझे यहीं पे रहना है. तुम तो एक काम कर ले. तो मेरे साथ ही रह. मैं तुझे एटीपी देता हूँ. क्या देता हूँ? एटीपी. यहाँ पे क्या हो जाएगा? एक एडीपी
तो एटीपी, एक एटीपी कन्वर्ट हो जाएगा किसमें बेटा, एडीपी, यानी कि ये एटीपी से क्या कर देगा, एक इनऑर्गेनिक फॉस्फेट दे देगा किसको बेटा, ग्लुकोज। आता ग्लुकोजला एक इनऑर्गेनिक फॉस्फेट भेटला तर ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट झाला, की कशामध्ये कन्वर्ट झाला, ग्लुकोज 6 फॉस्फेट आहे की नाही, 6 नंबरच्या कार्बनला एक ग्लुकोज भेटला तर काय कशामध्ये कन्वर्ट झाला, ग्लुकोज 6 फॉस्फेट। असं करत 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 स्टेप वाइज 10 स्टेप रिएक्शन कंप्लीट करून शेवटी ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट होतो बेटा, पायरुव्हिक ऍसिड। कशामध्ये कन्वर्ट होतो, पायरुव्हिक ऍसिड। मग ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल इनटू अ पायरुव्हिक ऍसिड बाय स्टेप वाइज मॅनर। कशा मॅनर ना बेटा, स्टेप वाइज मॅनर इज कॉल्ड एज ग्लायकोलिसिस। अंडरस्टँड, कळलं तुम्हाला? लक्षात ठेवा, या ग्लुकोजचं स्टेप वाइज ब्रेकडाउन करायचं आणि कन्वर्जन करायचं कशामध्ये बेटा, पायरुव्हिक ऍसिड मध्ये। ग्लुकोज इज कंप्लीटली ब्रेक डाउन इनटू अ पायरुव्हिक ऍसिड बाय अ स्टेप वाइज एन्झायमॅटिकल रिएक्शन। कशा, एन्झायमॅटिकल रिएक्शन। स्टेप वाइज एन्झायमॅटिकल रिएक्शनचा यूज करून ग्लुकोज कन्वर्ट होतो कशामध्ये, पायरुव्हिक ऍसिड मध्ये। इज कॉल्ड एज ग्लायकोलिसिस। अंडरस्टँड? ग्लायकोलिसिस कुठे होते, माइटोकॉन्ड्रिया मध्ये होत नाही। ध्यानात ठेवशाल ना, कुठे होते ग्लायकोलिसिस, माइटोकॉन्ड्रिया मध्ये होत नाही, सायटोप्लाझम मध्ये होते। कुठे होते, सायटोप्लाझम। सेलचा जो काय असतो, सायटोप्लाझम असतो, त्या सायटोप्लाझम मध्ये होते। कोणती रिएक्शन बेटा, ग्लायकोलिसिस। अंडरस्टँड? समजलंय का एवढं बाळा? ग्लायकोलिसिस कुठे होते म्हटलं बाळा मी तुम्हाला आता, सायटोप्लाझम मध्ये होते। ही सायटोप्लाज्मिक रिएक्शन है। अंडरस्टैंड? चला अब देखेंगे हम ग्लाइकोलाइसिस प्रोसेस कि कैसे ग्लूकोज से क्या बनता है बेटा, पायरुविक एसिड बनता है। ठीक है, ग्लूकोज से कैसे पायरुविक एसिड बनेगा उसके बारे में थोड़ा सा पढ़ेंगे। तो अब आया ग्लूकोज, कहां पे आया बेटा ग्लूकोज, साइटोप्लाज्म में ग्लूकोज आ गया है। ग्लूकोज कहां पे आ गया बेटा, साइटोप्लाज्म में आ गया है अभी ग्लूकोज। कितने कार्बन का है बेटा, 6 कार्बन। कहां पे आ गया बेटा, ये साइटोप्लाज्म में आ गया। समझ में आई बात? ग्लूकोज कहां पे आ गया, साइटोप्लाज्म। अब साइटोप्लाज्म में आने के बाद ग्लूकोज की रिएक्शन हो जाएगी किसके साथ, सबसे पहली भेंट होगी उसकी किसके साथ बेटा, हेक्सोकाइनेज के साथ। कौन सा एंजाइम बेटा, हेक्सोकाइनेज। हेक्सोकाइनेज के साथ हो जाएगी और हेक्सोकाइनेज क्या कर देगा उसे, तो हेक्सोकाइनेज कर देगा एटीपी से लेगा एक इनऑर्गेनिक फॉस्फेट और एटीपी को कन्वर्ट कर देगा किसमें बेटा, एडीपी में। ओके, और यहां पे ग्लूकोज किसमें कन्वर्ट हो जाएगा, ग्लूकोज 6 फॉस्फेट। समझ में आई बात? किसमें कन्वर्ट हो जाएगा बेटा, ग्लूकोज 6 फॉस्फेट में कन्वर्ट हो जाएगा। ठीक है, अब यहां पे क्या हुआ है बेटा, एक इनऑर्गेनिक फॉस्फेट रिएक्शन में ऐड हो गया ना, तो इसे हम क्या कहेंगे बेटा, फॉस्फोरायलेशन। बरोबर आहे की नाही, काय म्हणणार बोला आपण याला, फॉस्फोरायलेशन। याला फॉस्फोरायलेशन असं म्हणणार, लक्षात ठेवा। इट इज अंडरस्टँड, ही फॉस्फोरायलेशन प्रोसेस आहे, कारण एक फॉस्फेट ऍड होणं म्हणजे काय होणे बेटा, फॉस्फोरायलेशन होणं। समजलं, लक्षात ठेवा। मग आता ग्लुकोजला एक फॉस्फेट भेटला तर तो लगेच काय करतो, त्याचं स्ट्रक्चर चेंज करण्याचा प्रयत्न कर। काय करण्याचा प्रयत्न कर, मला स्ट्रक्चर तो चेंज। कसं स्ट्रक्चर चेंज करण्याचा प्रयत्न कर, लक्षात ठेवा। तो काय करेल बघा, परत एका नवीन एन्झाइम सोबत रिएक्ट होईल। कोणता एन्झाइम बेटा, तर फॉस्फोग्लुकोआयसोमरेज। कोणता एन्झाइम सोबत रिएक्ट होणार, फॉस्फोग्लुकोआयसोमरेज। फॉस्फोग्लुकोआयसोमरेज ध्यानात राहील का, कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये ग्लुकोज, बघा ग्लुकोज 6 फॉस्फेट बनला की ग्लुकोज 6 फॉस्फेट हेक्सोकाइनेजला सोडून देईल आणि कोणाला अटॅच होईल बेटा, फॉस्फोग्लुकोआयसोमरेजला अटॅच होईल। आणि या ठिकाणी काय होईल बेटा, आयसोमरायझेशन होईल। काय होईल बेटा, आयसोमरायझेशन। आता तुम्हाला सगळ्याला आय थिंक सरांनी शिकवलेलं असेल व्हॉट इज मीन बाय आयसोमरायझेशन, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला। आता इथं काय होईल, आयसोमरायझेशन झालं की गेट ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्टेड इनटू अ फ्रुक्टोज 6
फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, कारण ग्लुकोजचा आयसोमर कोण असतो बेटा? फ्रुक्टोज असतो. मान्य आहे तुम्हाला? काय कन्वर्ट होत, कशामध्ये कन्वर्ट झाला बघा या ठिकाणी आता ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्टेड इनटू अ फ्रुक्टोज 6 फॉस्फेट इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम फॉस्फोग्लुकोआयसोमरेज. एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये फॉस्फोग्लुकोआयसोमरेज एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये. डिड यू अंडरस्टँड दिस? इज दॅट क्लियर? आता नंतर काय होईल बघा, लक्षात ठेवा, हा जो फॉस्फोग्लुकोआयसोमरेज आहे याचं परत काय होईल? फॉस्फोरायलेशन सेकेंड. आता फ्रुक्टोज 1 जो आहे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जो आहे हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट काय करेल बघा, आता फ्रुक्टोज 6 फॉस्फेट गेट अगेन फॉस्फोरायलेशन. काय मुळे याच्यामध्ये पुन्हा डबल फॉस्फोरायलेशन. व्हॉट इज फॉस्फोरायलेशन बेटा? ऍडिशन ऑफ फॉस्फेट. काय बेटा? ऍडिशन ऑफ फॉस्फेट इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम फ्रुक्टोकायनेज. काय बेटा? फ्रुक्टोकायनेज. लक्षात राहील का? इथं फ्रुक्टोकायनेज CTNase. इथं काय फॉस्फोरायलेशन. काय बेटा? थोडासा क्रिटिकल वाटेल तुम्हाला, पण ही रिएक्शन जास्त काही अवघड नाही. ठीक आहे, बघा आता ऐकून घ्या. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आहे, त्याचं काय होईल बेटा? आता फॉस्फोरायलेशन होईल, म्हणजे इथं पण काय कन्वर्ट होईल? ATP कन्वर्टेड इनटू ADP. ओके, आणि लॉस हे 1 इनऑर्गॅनिक फॉस्फेट तो कशात ऍड होत नाही? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये एक फॉस्फेट ऍड झाला. आता कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा? फ्रुक्टोज 1,6 डाय. सोपं आहे का अवघड आहे? सोपं वाटतंय? लक्षात ठेवा 6 कार्बन कंटिन्यू. हे किती कार्बनचा आहे बेटा? 6 कार्बन कंटिन्यू. या प्रोसेसचं नाव काय बेटा? फॉस्फोरायलेशन. ही तर काय झाली? फॉस्फोरायलेशन. याला फॉस्फोरायलेशन काय म्हणू आपण? फर्स्ट. याला फॉस्फोरायलेशन काय म्हणू आपण? सेकंड. अंडरस्टँड? समजलंय? फॉस्फोरायलेशन फर्स्ट अँड फॉस्फोरायलेशन सेकंड. आता फॉस्फोरायलेशन सेकंडचा रिझल्ट काय भेटला बेटा आपल्याला? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. अंडरस्टँड? आता फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं काय होईल बेटा? क्लीवेज होईल. काय होईल बेटा? क्लीवेज इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम अल्डोलेज. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? अल्डोलेज एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये. लक्षात ठेवा हा जो आला फ्रुक्टोज झालाय, या फ्रुक्टोजचं काय ब्रेकडाऊन होईल. काय होईल बेटा? ब्रेकडाऊन. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? प्रेझेन्स ऑफ एन्झाइम अल्डोलेज. लक्षात ठेवा फॉस्फोफ्रुक्टो अल्डोलेज. काय म्हणतो आपण त्याला? फॉस्फोफ्रुक्टो अल्डोलेज एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये हा जो फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचा काय होईल बेटा? ब्रेकडाऊन तुटेल तो असं. ओके, याचे किती कार्बन आहे बेटा? 6. आता किती कार्बनचे दोन पार्ट होईल त्याचे? 3 कार्बनचे. ओके, द फर्स्ट वन इज अ 3 फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड 3PGAL. पागल म्हटलं ना आपण तेव्हा. लक्षात द्या काय म्हणे बेटा? इथं 3PGAL जो किती कार्बनचा आहे? 3 कार्बनचा. आणि इथं म्हणेन बेटा DHAP डिहायड्रो ऍसिटोफॉस्फेट. अंडरस्टँड? हे दोघं एकमेकांचे काय हो? आयसोमर्स आहे. समजलं? म्हणजे या ठिकाणी DHAP आणि 3PGAL बनलं की नाही? 2 पॉइंट बनले. काय बनलं बेटा इथं आता? DHAP आणि इथं काय बनला? 3PGAL आणि काय बनलं बेटा? DHAP. आता काय होईल? 3PGAL च्याच फॉर्म मध्ये राहील, पण DHAP कशामध्ये कन्वर्ट होईल? 3PGAL. आणि या प्रोसेसला म्हणायचं कोणती प्रोसेस बेटा? आयसोमरायझेशन. काय बेटा इथं? आयसोमरायझेशन. चला DHAP कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा? PGAL. मग एकूण इथं मॉलिक्यूल किती होतील बाळा? 2 मॉलिक्यूल. एक मॉलिक्यूल PGAL चा जो ऑलरेडी आहे तो 3PGAL जो आहे तो, आणि दुसरा DHAP चा जो आहे तो कशात कन्वर्ट झाला? PGAL मध्ये. म्हणजे 2 मॉलिक्यूल ऑफ 3PGAL त्या ठिकाणी तयार झाले, जे किती कार्बनचे असतात? 3 कार्बनचे असतात. समजलं तुम्हाला? 2 मॉलिक्यूल तयार झाले 3PGAL चे. एक मॉलिक्यूल हा आणि एक याचा जो याच्यात कन्वर्ट झाला तो. कळलं तुम्हाला? 2 मॉलिक्यूल झाले कशाचे बेटा? 3PGAL. आता या ठिकाणी काय होईल बेटा? लक्षात ठेवा
हे 3PgAl जो आहे इट अंडरगोज डिहायड्रोजिनेशन. काय म्हणा याच्यामध्ये डिहायड्रोजिनेशन. त्याच्यामुळे डिहायड्रोजिनेज एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड डिहायड्रोजिनेज कोणता एन्झाईम बेटा फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये या ठिकाणी डिफॉस्फोरायलेशन सॉरी या ठिकाणी काय होईल तर डिहायड्रोजिनेशन काय बेटा डिहायड्रोजिनेशन. आता डिहायड्रोजिनेशन होईल यानी याचा अर्थ काय होईल मला लक्षात ठेवा. याच्यात काय केलं जाईल H3PO4 ऍड केला जाईल. ऍड केला जाईल बेटा H3PO4 ऍज अ रिझल्ट. याचा रिझल्ट काय होईल बघा लक्षात ठेवा. याचा रिझल्ट असं होईल या ठिकाणी की NAD जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल बेटा तर NAD कन्वर्टेड इनटू अ NADH2. NAD आता इथं NADP नाही आहे काय बेटा NAD कन्वर्टेड इनटू अ NADH2. रेट हायड्रोजन काय होतील लॉस आणि द 3-phosphoglyceraldehyde गेट कन्वर्टेड इनटू अ 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड. कशामध्ये कन्वर्ट होईल बाळा आता 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 2 molecule of 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड किती कार्बनची बेटा 3 कार्बनची. कळलं तुम्हाला. आणि या प्रोसेसला आपण डिहायड्रोजिनेशन तर म्हणतोच पण अजून याला काय म्हणतात बघा लक्षात ठेवा. दिस प्रोसेस इज आल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. काय म्हणतात बघा याला फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणतात बघा याला. का तुम्ही म्हणता ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन का फॉस्फोरिक ऍसिड ऍड करू लागलो ना आपण म्हणजे काय झालं फॉस्फोरायलेशन. काय झालं बेटा फॉस्फोरायलेशन. आणि हायड्रोजन काय झाले लॉस म्हणजे ऑक्सिडेशन. काय झालं ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. समजलं तुम्हाला. आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झाल्यानंतर प्रोडक्ट काय बनला बेटा या ठिकाणी बोला 1,3 PGA आणि काय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. एवढं कळालं का तुम्हाला. ओके मग आता हा जो फॉस्फोग्लिसरिक ऍसिड याच्यामध्ये काय होईल आता डिफॉस्फोरायलेशन. काय होईल बघा याच्यामध्ये आता डिफॉस्फोरायलेशन प्रोसेस बघा डिफॉस्फोरायलेशन. डिफॉस्फोरायलेशन म्हणजे काय होणार बेटा लॉस ऑफ IP. काय लॉस होईल IP आणि काय इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आता इनऑर्गॅनिक फॉस्फेट लॉस झाला तो कोण ऍब्सॉर्ब करेल मला इथे आता ADP अंकन नोट होईल कशामध्ये बेटा ADP 2 molecule कारण हे 2 molecule आहे ना. ओके आता इथं काय झालं 2 ATP तयार झाले म्हणजे आत्ताशी एनर्जी बदली. पूर्ण आपण काय खर्च करत आलो एनर्जी खर्च केली. ATP कन्वर्टेड ATP कन्वर्टेड ADP जास्त एनर्जी घेणे त्याच्याकडून आपल्याला आहे की नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं ATP आता पहिले ATP बनले किती 2 ATP. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल बघा नीट मध्ये the first ATP synthesis in aerobic respiration when केव्हा होईल where does first ATP molecule are formed in aerobic respiration or glycolysis. ग्लायकोलिसिस मध्ये सगळ्यात पहिले ATP कुठे तयार होईल कुठे तयार होत असते बेटा जेव्हा 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये काय होते डिफॉस्फोरायलेशन होते in the presence of enzyme phosphoglycerokinase. कोणत्या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये phosphoglycerokinase. in the presence of enzyme phosphoglycerokinase. त्यानंतर एन्झाईमचं नाव काय बेटा phosphoglycerokinase. अंडरस्टँड. ओके आता एक फॉस्फेट लॉस झाला तर काय होईल मला इथं आता एक नंबरचा फॉस्फेट निघून गेला तर काय होईल बेटा 3PGA 2 molecules of 3PGA किती कार्बनची बेटा 3 कार्बन. अंडरस्टँड. अब क्या होगा 3 कार्बनचा कंटेनिंग मॉलिक्यूल या ठिकाणी बनलाय पण 3 कार्बन कंटेनिंग मॉलिक्यूल मध्ये आता काय करणार बघा लक्षात आहे थोडं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी तर थोडं काढून देतो ADP ATP चं कसं आहे ते ADP ATP चं ADP कन्वर्ट होतं कशामध्ये बेटा
ATP मध्ये 2 ATP. आता याच्यामध्ये काय होईल बघा, लक्षात ठेवा. हा जो 3PGA आहे का याच्यामध्ये आयसोमरायझेशन होईल. परत काय होईल बेटा आता? आयसोमरायझेशन. लक्षात ठेवा, सगळ्या स्टेप आपण डबल एकदा बघूया. आयसोमरायझेशन होईल आणि आयसोमरायझेशन झाल्यानंतर बघा, इट गेट कन्वर्टेड इनटू अ 2 मॉलिक्यूल जे आहे तसेच्या तसे 3 नंबर काय 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड म्हणजे 3 नंबरच्या कार्बनला काय अटॅच आहे बेटा? फॉस्फेट ग्रुप. तो 3 नंबरचा फॉस्फेट ग्रुप कॅन्सल होईल आणि कुठे निघेल? अटॅच होईल बेटा 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. कळलं का तुम्हाला? आयसोमरायझेशन म्हणतात त्याला. काय म्हणतात बेटा? आयसोमरायझेशन. काही बदललं का त्याच्यामध्ये? काही नाही, फक्त 3 नंबरचा फॉस्फेट कशाला अटॅच झाला? 2 नंबरच्या फॉस्फेटला येऊन काय झालं बेटा? अटॅच झाला. समजलं तुम्हाला? काय काय झालं बघा इथं? आयसोमरायझेशन झालं. 3 phosphoglyceric acid undergoes isomerization and converted into a 2-PGA and it takes place in the presence of enzyme. हे कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये झालं? फॉस्फोग्लिसरोम्युटेज. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बेटा? फॉस्फोग्लिसरोम्युटेज. इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम फॉस्फोग्लिसरोम्युटेज. ध्यानात राहील का? कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये झालं हे? फॉस्फोग्लिसरोम्युटेज. Isomerization takes place in the presence of phosphoglyceromutase, okay, and convert into a 2-PGA. कळालं? काय बनते बेटा या ठिकाणी आता? 2-PGA. आता 2-PGA मध्ये काय होईल बेटा? लक्षात ठेवा, 2-PGA undergoes dehydration आणि loss of water. वॉटरचा काय केलं जाईल बेटा इथं आता? लॉस. ते जे 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आहे त्याच्यामधून काय लॉस केला जाईल बेटा? वॉटर लॉस केला जाईल इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम इनोलेज. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बेटा? इनोलेज एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये. ध्यानात राहील का? कोणता एन्झाइम बेटा? इनोलेज. अँड आफ्टर डिहायड्रेशन फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड. काय बनेल बेटा? फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड या ठिकाणी फॉर्म होईल. 2 मॉलिक्यूल बनतील फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिडचे. किती कार्बन्स आहे? 3. आता इथं लॉस ऑफ वॉटर झाला, त्या प्रोसेसला काय म्हणणार बेटा आपण? डिहायड्रेशन. काय म्हणणार त्याला? डिहायड्रेशन असं म्हणणार. ओके. अँड आफ्टर फॉर्मेशन ऑफ फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड, हा फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड बनला की दिस आर ट्रीटेड विथ, याच्यामध्ये काय होईल? फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड मध्ये अगेन डिफॉस्फोरायलेशन. काय बेटा अगेन आता? डिफॉस्फोरायलेशन. लास्ट प्रोसेस कोणती बेटा? डिफॉस्फोरायलेशन. डिफॉस्फोरायलेशन होईल याच्यामध्ये. आणि डिफॉस्फोरायलेशन झालं की एक फॉस्फेट काय होईल बेटा? लॉस होईल. काय लॉस होईल? फॉस्फेट. वेअर 2ADP converted into a 2ATP. Okay, and in the presence of enzyme pyruvate kinase. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बेटा? Pyruvate kinase. In the presence of enzyme pyruvate kinase and result in the formation of pyruvic acid. काय बनेल मला इथं? Pyruvic acid. 2 molecules of pyruvic acid. किती कार्बनचे? 3 कार्बनचे. समजतं एवढा कन्सेप्ट? लक्षात येतो एवढा कन्सेप्ट सगळ्याला. आता मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे का सगळेजण? आता हाऊ मेनी स्टेप्स आर देयर? बघा किती स्टेप्स आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे? 10 रिएक्शन कंप्लीट होतात. स्टेप बाय स्टेप रिएक्शन कंप्लीट झाला. ग्लुकोज आर ब्रेक डाउन इनटू अ पायरुव्हिक ऍसिड आणि त्या प्रोसेसला म्हणायचं ग्लायकोलिसिस. अंडरस्टँड? आता बघा रिव्हिजन बघा एकदम फास्ट. ग्लुकोज एंटर, टोटल सांगतो मी आता. ग्लुकोज एंटर्स इनटू अ, ग्लुकोज कशामध्ये एंटर होईल? ग्लुकोज एंटर्स इनटू अ सायटोप्लाझम ऑफ सेल and undergoes phosphorylation in the presence of enzyme hexokinase and make a glucose 6-phosphate. The accept the phosphate group from ATP molecule. कशापासून accept करेल? ATP molecule पासून accept करेल.
Okay, the glucose 6-phosphate undergoes isomerization again. Okay, in the presence of enzyme phosphoglucoisomerase. Okay, and result in the conversion of fructose 6-phosphate. Fructose is the isomer of glucose. Okay, समजलंय तुम्हाला? नंतर काय होणार? The fructose 6-phosphate again a phosphorylation second. काय होईल यांच्यामध्ये? Phosphorylation second होईल. Okay, and it accept the inorganic phosphate from ATP molecule again. Okay, in the presence of enzyme phosphofructokinase and get converted into a fructose 1,6 diphosphate. कशामध्ये कन्वर्ट होतं? Fructose 1,6 diphosphate. The fructose 1,6 diphosphate undergoes cleavage. काय होईल यांच्यामध्ये? क्लीवेज होईल. क्लीवेज लक्षात ठेवा. क्लीवेज आणि काय होणे? ब्रेकडाऊन होणे. दोघ जण एकमेकांपासून काय होतील? ब्रेकडाऊन. समजलं तुम्हाला? क्लीवेज होईल आणि क्लीवेज झाल्यानंतर फ्रुक्टोज जो 6 कार्बन कंटेनिंग किती मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होईल? 2 मॉलिक्यूल. 3 PGL 3 कार्बन कंटेनिंग आणि त्याच्यानंतर DHAP किती कार्बन कंटेनिंग बेटा? 3 कार्बन कंटेनिंग. अंडरस्टँड? ओके, आणि एवढं झाल्याच्या नंतर काय होईल? द DHAP अंडरगोज आयसोमरायझेशन. DHAP चं काय होईल पुन्हा? आयसोमरायझेशन अँड कन्वर्टेड इनटू अ 3-phosphoglyceric ग्लिसरॉल्डिहाइड. ओके, आता नंतरचा कन्सेप्ट काय म्हणणार बघा आपण, ध्यान द्या. आता महत्त्वाचा विषय असा येतो की हा जो 3PgAl आहे याच्यामध्ये काय होईल? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. काय होईल बेटा? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होईल. आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झाल्यानंतर हा जो 3PgAl आहे कशा 3PgAl जो आहे तो काय करेल बेटा? लॉस करेल हायड्रोजनला आणि तो काय समज कन्वर्ट होईल बेटा? NADH. समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे सगळी प्रोसेस काय होईल? कंप्लीट होईल. अगेन कळालं? दॅट इज द